नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जोपर्यंत तुम्ही हा शासन निर्णय समजून घेणार नाही तोपर्यंत काही माहिती समजणार नाही। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ते घेत असाल, अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्या लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्या कारणास्तव बंद झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थितरित्या समजून घ्या किंवा जे लाभार्थी सलग आतापर्यंत हप्ते घेत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नीट माहिती समजून घ्या। या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। संदर्भ क्रमांक 1 ते 3 या अन्वये सुरू झाली आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्ष खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे यामध्ये उघडली आहेत। सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयांनी संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या या ठिकाणी जो स्वतंत्र बचत खाते या संदर्भासाठी माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत लाभार्थ्यांसाठी काय माहिती आहे हे समजून घ्या। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शासकीय खर्चासाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा कृषी अधिकारी यांच्या नावाने जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये आम्ही खाते उघडायचे का? आम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहोत। परंतु मित्रांनो, हे ध्यानात ठेवा, या ठिकाणी जो 2 नंबरचा पॉइंट देण्यात आला आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील प्राप्त रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर कृषी आयुक्त यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला खातं उघडायचं नाही आहे। हे जे खातं आहे हे कशासाठी खोलण्यात आलं आहे ते म्हणजे जे लाभार्थी अपात्र आहेत, जे लाभार्थी नोकरीला आहेत, त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेतला आहे, आयकर भरत आहे, ज्यांच्या नावे हे पैसे सलग आतापर्यंत जमा झालेले आहेत अशा लाभार्थ्यांकडून आता वसुली केली जाणार आहे। त्यासाठी जो परतावा आहे तो परत आता मिळवण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, तुम्ही जर ऍक्च्युली पात्र असाल, तुम्हाला सलग हप्ते आतापर्यंत मिळालेले असतील, जे लाभार्थी अपात्र आहेत तरी सुद्धा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांकडून आतापर्यंत जी मिळालेले हप्ते आहेत ते सर्व वसुली केले जातील आणि जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये विनाकारण अपात्र झाले आहेत, मग अशा लाभार्थ्यांना जे रोखलेले हप्ते आहेत ते रोखलेले हप्ते त्यांना परत देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात ही छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा। धन्यवाद।